महत्त्वाची अपडेट समोर येते। मालाडमधल्या जैन समाजाकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आली आहे। जैन समाजाच्या शिष्टमंडळानं माफी मागितल्याचं समजतंय। महाराजांच्या जिरेटोपावरील जैन समाजाच्या झेंड्याचं हे प्रकरण, त्याच संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका असं राज ठाकरेंनी म्हटलं। आमची डोकी भडकली तर केवढं होईल असंही राज ठाकरेंनी इशारा दिलाय। तुमची माथी भडकवली जात आहेत असंही त्यांनी विधान केलंय। राज ठाकरेंनी पांढऱ्या पट्ट्याबाबतही समज दिल्याची माहिती सध्या प्राप्त होते। नेमकं काय घडलं याविषयी अधिकची माहिती जाणून घेतोय। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका, कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची डोकी भडकवली जात आहेत आणि तुमची डोकी भडकतील ती एवढी भडकतील, बरं का? आमची डोकी भडकली तर मग केवढी भडकतील? तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये कोणी येणार असतील तुमचे, तुम्ही कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका। तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला पांढरे पट्टे मारून? तर या भेटी संदर्भातल्या अधिकच्या अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, खऱ्या अर्थानं मनसाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आज जैन समाजाची लोक आली, त्यांनी आपलं ज्या गोष्टी झाल्या त्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं, मात्र त्यावर थेट मनसाध्यक्ष राज ठाकरेंनी आपला संताप आणि राग व्यक्त केलाय आणि त्यासोबतच बाकी राजकीय पक्षांच्या नादी या सगळ्या गोष्टींना लागू नका, एक समाज म्हणून एकत्र उभे राहिला तरी ह्याच्या मग राजकारण करू नका असं मनसाध्यक्ष राज ठाकरे यांचं म्हणणं होतं। ही बैठक खऱ्या अर्थानं शिवतीर्थावर पार पडली। अनेक दिवसांपासून मालाडमध्ये जी घडलेली घटना होती गौरी, त्या निमित्तानं जैन समाजाची काही लोक खऱ्या अर्थानं मनसाध्यक्ष राज ठाकरे यांना भेटायला आली, मात्र त्या भेटीमध्ये ही गोष्ट घडल्यानंतर आता त्यांनी आपला माफीनामा सुद्धा मनसाध्यक्ष राज ठाकरे यांना सुपूर्द केलाय। त्यामुळे कुठे ना कुठे या गोष्टीवर आता पांढऱ्या पट्टींच्या वादावर आता कुठे ना कुठे पडदा पडलाय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उद्भवला। नक्कीच श्रेयस, खरं तर महत्त्वाची ही भेट मानली जाते। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.